पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 14 मराठी। रोमकरास पत्र अध्याय 14। रोमकरास पत्र अर्थात जो विश्वासाने दुर्बल त्याचा स्वीकार करा, तरी विकल्पाच्या निर्णयाकरिता नका। कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु जो दुर्बळ तो शाकभाजीच खातो। जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये, जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोषी ठरवू नये, कारण परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आहे। दुसऱ्याच्या चाकराला दोषी ठरविणारा तू कोण आहेस? त्याचे स्थिर राहणे किंवा पतन होणे हे त्याच्या धन्याचे पाहणे आहे। त्याला स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्याला स्थिर करण्यास समर्थ आहे। कोणी मनुष्य एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, कोणी सर्व दिवस सारखे मानतो। तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी। जो दिवस पाळतो तो प्रभू करता पाळतो, आणि जो खातो तो प्रभू करता खातो, कारण तो परमेश्वराचे उपकार स्मरण करतो। जो खात नाही तो प्रभू करता खात नाही, आणि तोही परमेश्वराचे उपकार स्मरण करतो, कारण आपल्यातील कोणी स्वतः करता जगत नाही आणि कोणी स्वतः करता मरत नाही। आपण जगतो ते प्रभू करता जगतो, आणि आपण मरतो ते प्रभू करता मरतो। म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूचे आहो। ख्रिस्त यासाठी मृत्यू पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे। तर तू आपल्या भावाला दोषी का ठरवतोस, किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? आपण सर्व परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहो, कारण प्रभू म्हणतो, जर मी जिवंत आहे तर मजपुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जिव्हा परमेश्वराचे स्तवन करील, असा शास्त्रलेख आहे। तर मग आपणातील प्रत्येक जण स्वतःचा हिशेब परमेश्वराला देईल। याकरता आपण यापुढे एकमेकाला दोषी ठरवू नये, तर असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे काही ठेचाड किंवा अडखळण ठेवू नये। मला ठाऊक आहे की प्रभू येशूमध्ये माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही, तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे असे समजणाऱ्याला तो निषिद्धच आहे। तुझ्या भावाला अन्नामुळे दुःख झाले तर तू प्रीतीने वागत नासा झाला आहेस। ज्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश आपल्या अन्नाने करू नको। जे तुम्हामध्ये उत्तम आहे त्याची निंदा होऊ नये। खाणे व पिणे यात परमेश्वराचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात आहे। अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला प्रिय व मनुष्यास पसंत आहे। तर मग जेणेकरून शांती व परस्परांची अभिवृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे। अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा मोड करू नका। सर्व पदार्थ शुद्धच आहेत, परंतु जो खाण्यामुळे अडखळतो त्याला ते पाप आहे। मांस न खाणे, द्राक्षरस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो किंवा अडखळतो अगर अशक्त होतो ते न करणे चांगले आहे। तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू परमेश्वरासमक्ष आपणाजवळ ठेव। आपणास जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य। पण संशय धरून जो खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने होत नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे।